गाझाच्या लोकांनी इस्रायलमध्ये घुसून मारामारी सुरू का केली? माकडाच्या हातात कोलीतच दिलं ना तुम्ही. अमेरिकेने त्यांचं संरक्षण करण्यासाठी असं नाही, परंतु आपले लष्करी तळ सगळ्या ठिकाणी ठेवलेले आहे. तुम लढो और फायदा हमारा, असं आहे ते. ट्रम्प हा अत्यंत स्वार्थी माणूस आहे. ट्रम्पने जो टॅरिफच्या नावाखाली मूर्खपणा केला त्याचा सगळ्यात जास्त फायदा चीनला होता. वाईट विधान जे ट्रम्पने केलेलं आहे, विच इज देअर ऑन रेकॉर्ड, 70 कंट्रीज आर लिकिंग माय ऍप. जगाच्या अर्थकारण आणि राजकारणाला प्रभावित करणाऱ्या गल्फ देशांचं एकूणच उत्पादन व्यवस्था जी आहे, कुठलीही उत्पादन व्यवस्था नसतानाही, विकसित राष्ट्र असं त्यांना आपल्याला संबोधता येत नसतानाही जगातली अतिश्रीमंत देश म्हणून त्यांच्याकडे आपल्याला पाहावं लागतं. आणि श्रीमंतीमुळे ते जगातलं कुठलंही विज्ञान तंत्रज्ञान ते सहजपणे आपल्याकडे विकत घेऊन त्याचा संपूर्ण आपल्या देशाला उपयोग करून घेतात. त्यामुळे आज विकसित देश असणाऱ्या देशांचेही नागरिक ज्या देशांना प्राधान्य देतात, गुंतवणूक असेल, त्या ठिकाणी बाजारपेठ असेल, मार्केट असेल, अशा गल्फ देशांचं राजकारण, अर्थकारण हे प्रभावित होतं अमेरिकेच्या ध्येय धोरणांमुळे किंवा त्याच्या आंतरराष्ट्रीय रणनीतीमुळे. या गल्फ देशांवर नियंत्रण करण्यासाठी इस्रायल सारखा देश निर्माण झाला. त्या माध्यमातून अमेरिकेने त्या देशांवर आपलं व्यवस्थित असं मिलिटरी नियंत्रण बसवलं आहे. तरीही त्याच्यातल्या GCC असणाऱ्या जे देश आहेत, 6 देश, या 6 देशांना एक प्रकारे संरक्षणही अमेरिका पुरवतं. तरीही या देशांमध्ये आणि अमेरिकेमध्ये एक सुप्त संघर्ष कायम असतो आणि हा सुप्त संघर्ष त्यांच्या आर्थिक धोरणांनाही विचलित करीत असतो. मात्र या ठिकाणी होणारं अर्थकारण, राजकारण हे जगातल्या सर्व देशांना प्रभावित करतं आणि त्यातच अमेरिकेने जगभरातल्या देशांना जे टेरिफ लावलेले आहे, त्या टेरिफचा संदर्भ सगळ्या देशांपर्यंत येऊन ठेपलेला आहे. तो भारतापर्यंतही येऊन ठेपलेला आहे. येत्या काही दिवसांमध्ये त्याची मुदतही संपेल. परंतु आज आपण या सगळ्या विषयांवर, जागतिक विषयांवर आपल्या महनीय अतिथींबरोबर आपण बोलणार, ज्यांचं नाव केवळ महाराष्ट्राला नाही, केवळ भारताला नाही, तर अख्ख्या जगाला परिचित आहे. जगाचे अर्थतज्ञ म्हणून ज्यांचा उल्लेख अभिमानानं केला पाहिजे असे माननीय डॉक्टर नरेंद्र जाधव सर, आपलं त्रिवेदी मीडियामध्ये स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर. हा गल्फ देशांचा जो एकूण राजकारणाचा आणि अर्थकारणाचा भाग आहे, एका बाजूने ते अमेरिकेचे संरक्षित देश म्हणूनही ते वावरतात, राईट, आणि त्यांच्या एकूणच त्या तेल उत्पादनाला संरक्षण मिळतं आणि त्यामुळे त्यांची श्रीमंतीही वाढते. आणि ही श्रीमंती जगाला, खास करून युरोपीय अमेरिकी देशाला गुंतवणुकीसाठीही प्रोत्साहन देते आणि या देशांमध्ये एक प्रकारची शांतता नांदते. त्यांच्याकडे स्वतंत्र मिलिटरी ऍक्शन नाही, स्वतंत्र उत्पादन व्यवस्था नाही, तरीही देश जगाच्या सर्व नागरिकांच्या दृष्टीने आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. काय याचं खरं कारण असावं? थोडा इतिहास सांगावा लागेल आपल्याला. आपण मगाशी म्हणालात की इस्रायलची निर्मिती यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी झाली, हे तितकंसं बरोबर नाही बरं का. आपण दोन्हींचा विचार करणार आहोत. गल्फ देश जे आहेत, आखाती देश ज्यांना आपण म्हणतो, त्यांची एक संघटना आहे, त्याचं नाव आहे ओपेक, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्री. त्याचे सदस्य गल्फचे देश तर आहेतच, पण व्हेनेझुएला सारखा देश सुद्धा त्याचं सदस्य आहे. म्हणजे मोठं ते वर्तुळ आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की या देशांना आपल्याकडे असलेल्या खनिज तेलाचं महत्व मुळी कळलं नव्हतं अनेक वर्षां. ते अत्यंत मागासलेले होते. परंतु 1967च्या लढाईमध्ये ज्यावेळी इजिप्त आणि इस्रायल यांच्यामध्ये संघर्ष झाला, नासर ज्यावेळी इजिप्तचे सर्वेसर्वा होते, त्यांचा जो संघर्ष झाला त्यावेळी, मला वाटतं योम किप्पूर वॉरच्या वेळी, कदाचित 72 साल असेल ते, योम किप्पूर युद्धाच्या वेळी, त्यावेळी सुएझ कनाल मध्ये, बरोबर 72 साली, सुएझ कॅनल मध्ये तेल वाहून आणणाऱ्या बऱ्याचशा बोटी, बरीचशी जहाजं तिथे अडकून पडली. त्याचा परिणाम असा झाला की जगामध्ये पेट्रोलच्या किमती अचानक वाढल्या, कारण तो पुरवठाच कमी झाला होता. त्यावेळी ही ओपेक नावाची संघटना आहे, त्यांच्या लक्षात आलं की अरे आपल्याकडे केवढा मोठा पॉवर आहे. त्यापूर्वी अमेरिका हे आखाती देशामधलं तेल हे अत्यंत स्वस्त दराने मिळणारं तेल म्हणून ते वापरत होते. त्यावेळी काय होता, क्रूड ऑइलचा रेट काय होता तुम्हाला माहिती आहे का? $3 प्रति बॅरलला. आज किती आहे तो? आज तो $74 आहे आणि तो 100च्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. म्हणजे किती फरक पडलाय पहा. आणि त्यावेळी जागतिक, त्यावेळी तुम्ही पहा की अमेरिकेमध्ये मोठ्या मोठ्या गाड्या असायच्या. चांगल्या गाड्या म्हणजे कोणत्या? गॅस गजलर्स, एम्पाला वगैरे मोठ्या गाड्या. जपानने पहिल्यांदा छोट्या गाड्यांची सुरुवात केली. म्हणजे अर्थकारणाला ती कलाटणी मिळायला लागली, कारण एका आठवड्यामध्ये खनिज तेलाच्या किमती 300% वाढल्या.
ज्यावेळी या बोटी अडकल्या होत्या आणि त्यावेळी अचानक किमती वाढायला लागल्या, मग यांना आपलं पॉवर किती आहे ते लक्षात आलं. त्यानंतर काय झालं की त्या किमती वाढत राहिल्या, जगावर त्याचा खूप मोठा परिणाम झाला. जे आखाती देशांमधून जे तेल आयात करणारे देश आहेत त्यांच्यावर फारच परिणाम झाला, कारण ते सगळ्यांचं ऑइल बिल ज्याला म्हणतात ते प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलं आणि त्यांच्या बॅलन्स ऑफ पेमेंट्स वरती खूप मोठा विपरीत परिणाम झाला. त्यांची पैकी चलनाची अंगजळी त्यामुळे आटत गेली. अशा सगळ्या ठिकाणी परिणाम झाला. 74 साली आणि 75 साली हे सगळे परिणाम झाले. आणि त्याचा एक परिणाम असा झाला की जी तोपर्यंत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे IMF ने त्यावेळी विनिमय दर सगळे फिक्स्ड होते, फिक्स्ड एक्सचेंज रेट सिस्टम. रुपयाचा दर काय असेल डॉलर बरोबर तो फिक्स होता आणि सगळ्यांचे दर असे फिक्स होते आणि त्यात बदल करायचा असेल तर IMF ची परवानगी लागत असे. परंतु या सगळ्या घडामोडींमुळे ते सगळं कोसळलं आणि त्यानंतर फ्री फ्लोटिंग सुरू झालं. म्हणजे आता एक्सचेंज रेट हे ठरवलेले नसतात, हे त्या मागणी आणि पुरवठा या तत्वावरती एक्सचेंज रेट ठरतात वेगवेगळ्या देशांचे. म्हणजे खूप मोठा परिणाम झाला. त्यावेळी मध्यपूर्वेतल्या देशांना प्रचंड संपत्ती उपलब्ध झाली. ती संपत्ती काय करायची, त्याची इन्व्हेस्टमेंट त्यांनी अमेरिकेत केली. पेट्रो डॉलर्स म्हणायचे त्यांना, पेट्रो डॉलर्स. आणि ती संपत्ती वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंटच्या रूपानं इकडे मध्यपूर्वेत आली आणि त्यांनी इतर देशांबरोबर कोलॅबोरेशन करून आपली डेव्हलपमेंट करून घेतली. हे देश विकसित होण्याच्या जवळपासही नाहीये, परंतु अत्यंत सधन देश आहेत आणि त्यांची पर कॅपिटा इन्कम किंवा दरडोई उत्पन्न जे आहे त्याच्यामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे आणि आर्थिक दृष्ट्या चांगल्या स्थितीमध्ये असलेले. त्यांच्याकडे मनुष्यबळ सुद्धा नव्हतं. त्यामुळे 78 सालपासून 1978 पासून खूप मोठ्या संख्येने भारतीय तिकडे गेले काम करायला आणि अजूनही खूप मोठ्या संख्येने आहेत. पण सर मगाशी तुम्ही जो उल्लेख केला म्हणजे ओपेक संघटनेचा, ओपेक ही संघटना म्हणजे खास करून इराकच्या नेतृत्वात जेव्हा होती म्हणजे सद्दाम हुसेननी त्या संघटनेच्या माध्यमातून म्हणजे युरोपीय देश असतील किंवा अमेरिका असेल यांच्याशी तेलाचा व्यापार करताना मोठ्या प्रमाणात बार्गेनिंग केली आणि त्या बार्गेनिंगचा परिणाम नंतर असा झाला की नंतर ते सिद्धही झालं की इराक अणुबॉम्ब बनवत नसतानाही किंवा त्याच्या जवळपासही नसताना अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी तो आरोप लावला आणि पुढे जी परिस्थिती झाली तेव्हापासून ओपेक ही संघटना आता कमकुवत झालेली दिसते का? म्हणजे सद्दाम नंतर ओपेक ही संघटना पूर्वी इतकी स्ट्रॉंग राहिलेली नाही हे खरं आहे, पण त्याची अनेक कारण आहेत. सद्दामचं पतन हे एक कारण आहे. त्यापेक्षा महत्वाचं कारण म्हणजे जगातल्या इतर ठिकाणी सुद्धा ऑइल मिळालं की म्हणजे त्यामुळे आता रशियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ऑइल मिळालेलं आहे. त्यामुळे ओपेकचं ऑइल आपल्याला मिळालं तर आपण रशियाचं ऑइल घेऊ शकतो. अर्थात ते ओपेक मधूनच येतं, आखातामधूनच येतं. मात्र मुद्दा इथे असा आहे की जगात अनेक देशांमध्ये UK मध्ये नॉर्थ सी ऑइल निघालेलं आहे मोठं, रशियामध्ये तर मोठे प्रचंड साठे सापडलेले आहेत आणि आफ्रिकेमध्ये काही देशांमध्ये सापडलेले आहेत. त्यामुळे ओपेक म्हणून त्यांची जी संघटना होती ना त्यांचा बार्गेनिंग पॉवर ऑलरेडी कमी झालेला आहे. आता आपण इस्रायलकडे येऊया. तुम्ही असं म्हणालात की इस्रायलची निर्मिती झाली ती या सगळ्या आखाती देशांवरती म्हणजे एका बाजूला या आखाती देशांचं संरक्षण करण्याचं काम अमेरिका करत असते आणि दुसऱ्या बाजूला इस्रायलला मदत करून त्यांना कंट्रोल करायचा प्रयत्न करत असते. हे काही प्रमाणात खरं आहे, परंतु तो मुख्य उद्देश नाहीये. अमेरिका आणि इस्रायल यांचे फार जवळचे संबंध आहेत. त्याचा तेलाशी काही संबंध नाही, तेलाशी काही संबंध नाही. असे संबंध त्यांचे आहेत. कशामुळे आहेत? अमेरिकेमध्ये सगळ्यात प्रभावशाली गट कोण असेल तर तो ज्यूइश लोकांचा. म्हणजे त्यांची मीडिया असेल, त्यांची टेक्नॉलॉजी असेल, अकॅडमिक्स मध्ये सुद्धा ज्यूइश लोकांचा प्रभाव फार दांडगा आहे आणि ते पदाधिकारी नसतात परंतु त्यांचा प्रभाव खूप असतो. त्यांच्यातले पदाधिकारी झाले ते फक्त एक सेक्रेटरी ऑफ स्टेट झाले हेनरी किसिंजर, ते सोडले तर बाकी कोणी ज्यूइश नव्हतं. परंतु तुम्ही टॉप इकॉनॉमिस्ट घ्या ते बहुतेक सगळे ज्यूइश आहेत. इथे मुद्दा काय आहे की अमेरिकेवर त्यांचा प्रभाव आहे. याचं कारण अमेरिकेमधले फार प्रभावशाली व्यक्ती जे आहेत, जो समूह आहे सगळ्यात प्रभावशाली समूह तो आहे तो ज्यूइश समूह. तुम्हाला माहिती आहे का अमेरिकन माणसाने जर जगात इतर ठिकाणी पैसे पाठवले त्याच्यावरती टॅक्स द्यावा लागतो, परंतु अमेरिकन माणसाने जर इस्रायलला पैसे पाठवले त्याला टॅक्स द्यावा लागत नाही. आता हे दुतोंडी कारभार का? त्याचा तेलाशी काही संबंध आहे का? काहीही संबंध नाही. आता तुम्ही जे म्हणता ना तर त्यांनी अमेरिकेने त्यांचं संरक्षण करण्यासाठी असं नाही परंतु आपले लष्करी तळ सगळ्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि तोच आता मुद्दा इराण वॉर मध्ये येतो आहे. आता काय झालेलं आहे
की हे सगळे तळ त्यांचे जे आहेत ते तळ त्याचा वापर अमेरिका करतच असते, परंतु जर यदा कदाचित चीन बरोबर युद्ध झालं तर हे सगळे तळ फार उपयुक्त ठरणार आहे. हे महत्वाचं आहे. आता त्यांनी, तुम्ही अगदी बरोबर म्हणालात की सद्दाम असताना त्यांनी अणुबॉम्ब तो बनवतो आहे अशी भूमिका घेतली, आवई उठवली. त्याला ते अणुबॉम्ब म्हणत नव्हते, ते वेपन्स फॉर मास डिस्ट्रक्शन, WMD, वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन. आणि आमची खात्री आहे त्यांच्याकडे वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन. आणि ती कंट्री डिस्ट्रॉय केली त्यांनी, अक्षरशः पूर्णपणे डिस्ट्रॉय करून टाकली. आज इराकची काय अवस्था आहे तुम्ही पहा. आणि या आरोपाखाली नंतर इथे काय झालेलं आहे, आता आपण इस्रायल आणि इराणकडे वळू. इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये शत्रुत्व पूर्वीपासून आहे. इराणने काय केलेलं आहे, इराणने आपले काही गट हे इस्रायलला त्रास द्यायलाच ठेवलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ येमेनमध्ये त्यांचा हुदीचा ग्रुप आहे किंवा लेबनॉन मध्ये त्यांचा हजबुल्लाचा ग्रुप आहे. हे सगळे यांचे पित्तू आहेत, इराणचे पित्तू आहेत. आणि त्यांनी हल्ले करायला सुरुवात केली अमेरिकन शिप्सवरती किंवा इतर शिप्सवरती. हजबुल्लांनी इस्रायलवरती हल्ले करायला सुरुवात केली. तिथे एक फार मोठी चूक जी केली, आणि हे मला अनाकलनीय आहे, गाझाच्या लोकांनी इस्रायलमध्ये घुसून मारामारी सुरू का केली. म्हणजे माकडाच्या हातात कोलीतच दिलं ना तुम्ही. मग इस्रायलला ते कोलीतच मिळालं, मग इस्रायलने विध्वंसच मांडला. पण सर, आता हे जे इराणच्या म्हणजे या दहशतवादी संघटना ज्या देशाबाहेर पोचल्या जातात, असं म्हटलं जातं की सद्दाम असेपर्यंत म्हणजे जो इस्लाम टेररिझम आहे जागतिक पातळीवर आखाती देशांमध्ये, तो असा उभा राहिलेला नव्हता. म्हणजे इराण मधून हे जे उभं राहिलं ते इराकला नष्ट करण्याचा परिणाम आहे की इराणची ही आधीपासूनच भूमिका आहे. यांच्यामध्ये एक फार महत्वाचा फरक आहे जो आपण लक्षात घेत नाही. हे बाकीचे सगळे मुसलमान जे आहेत ते सुन्नी आहेत. इराण हा शिया देश आहे, एकमेव शिया असलेला देश हा इराण आहे. आणि हा फार महत्वाचा फरक आहे. तिथे इराकमध्ये काही शिया काही सुन्नी होते, पण इराणमध्ये सगळेच शिया आहेत. 90% पेक्षा जास्त लोक शिया मुस्लिम आहेत. म्हणजे त्यांचं आणि इतर लोकांचं तेवढं साहचर्य किंवा बंधुभाव असेल अशा तुम्ही भ्रमात राहू नका. एका धर्माचे आहेत, परंतु त्यांचे वेगळ्या पंथाचे आहेत असं आपण म्हणूया. आता इथे काय झालेलं तुम्ही पहा, हे फार महत्वाचं आहे की अमेरिका ही जगातल्या सगळ्या देशांना शस्त्र पुरवत असते, कारण तिथे शस्त्र पुरवठा करणाऱ्या लोकांचा सरकारवर प्रभाव असतो. आणि त्या दोन्ही बाजूला शस्त्र पुरवू शकतात. ते दोन्ही बाजूला तुम लढो और फायदा हमारा असं आहे ते. तर ते अमेरिका हे करत आलेली आहे. आणि त्यांनी आता अलीकडच्या काळामध्ये आता तुम्ही पहा की त्यांनी सांगितलं की आम्हाला या इराण इराक वॉर बद्दल आपण बोलतो की यांचे हल्ले चालूच होते, हुदीसचे आणि हजबुल्लाचे. तर त्यांनी हजबुल्लांना तिकडे मारायचा प्रयत्न केला आणि चांगल्या प्रकारे केला. इकडे हौदीच्या कडे पण हौदीने त्यांना दाद दिलेली नाही. एक महिन्याभरापूर्वी हौदीने तेल अवीव एअरपोर्ट चा अर्धा भाग नष्ट केला. त्यामुळे त्यांना शस्त्र कोण पुरवतं, त्यांना अमेरिका शस्त्र पुरवते. हाच तर विरोधाभास आहे. आता इराणने यांचं शत्रुत्व आहे, पण नेतन्याहूची जी स्वतःची परिस्थिती आहे, राजकीय स्थिती, ती इथे फार महत्वाची आहे. असं म्हटलं जातं की नेतन्याहूचं राजकीय स्थान डळमळीत झाले. त्यांच्यावरती अनेक केसेस आहेत, त्याचे खटले चालू आहेत. ते काही क्षेत्रामध्ये खूप लोकप्रिय आहेत, काही समाजामध्ये अत्यंत राष्ट्रीय निदर्शनं पण झाली. हो, सारखी निदर्शनं वगैरे चालू असतात. तर नेतन्याहू यांचं राजकीय स्थान इस्रायल मधलं हे डळमळीत झालेलं आहे. त्यामुळे ते स्ट्रॉंग करण्यासाठी त्यांना हे सोयीचं वाटलं असण्याची शक्यता आहे. आता अमेरिकेचा रिपोर्ट आलेला आहे की इराण हा देश ऍटॉमिक बॉम्ब करण्यापासून 3 वर्ष दूर आहे, म्हणजे पुढच्या 3 वर्षानंतर. परंतु यांनी काय पोझिशन, बरं यांचा इंटेलिजन्स जो आहे ना मोसादचा, इस्रायलच्या मोसादचा इंटेलिजन्स हा जगातला सगळ्यात भारी इंटेलिजन्स समजला जातो. तुम्ही पहा ना, इराणमध्ये निवडून लोकांना त्यांनी ठार केलेलं आहे, शास्त्रज्ञ आणि सैन्य. आणि ते कधीही खोमेनीला नष्ट करू शकतात. आणि ते सगळ्यांच्या बरोबर इंटेलिजन्स शेअर करत असतात, अमेरिकेबरोबर आणि सगळ्यांच्या बरोबर. त्यामुळे त्यांना काही हे माहिती नव्हतं की 3 वर्ष अजून यांना लागणार आहेत. परंतु ते नेतन्याहूच्या सोयीचं होतं की त्यांच्याकडे अणुबॉम्ब असणं हे आमच्यासाठी, त्यांनी शब्द वापरले की एक्झिस्टन्शियल थ्रेट, म्हणजे आमच्या अस्तित्वालाच धोका आहे.
त्यामुळे ते आपण नष्ट केलं पाहिजे अशी भूमिका नेतन्याहूने घेतली आणि मोठा हल्ला केला. त्यांचे छोटे मोठे चालूच होते. आधी प्रॉक्सी वॉर होते हिजबुल्लाच्या थ्रू किंवा हुदीच्या थ्रू. आता डायरेक्टली सुरू झालं. डायरेक्टली इस्रायलने सुरू केलं. मग त्याला प्रत्युत्तर इराणने दिलं. आता ते अशा टोकाला पोहोचलेलं आहे की इराणची हवाई क्षेत्रावरली जी पकड होती ती फार ढिली झालेली आहे आता. कारण त्यांनी इतके इंटेलिजन्सचा वापर करून सगळी अगदी मोक्याची ठिकाणं उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केलेला आहे. संशोधकांना नष्ट करायचा प्रयत्न केलेला आहे. मिलिटरीची हायकमांड नष्ट केलेली आहे अगदी टिपून. म्हणजे मिलिटरीचा चीफ होता त्याला काढून नवीन लावला. दुसऱ्या दिवशी त्याला ठार मारण्यात आलं. म्हणजे यांचं इंटेलिजन्स किती प्रभावी आहे पहा. आणि हे सगळं करत असताना त्यांनी आता असं काढलेलं आहे की इराणचे जे बॉम्ब आहे ते फार्लोके अशा काहीतरी नावाच्या ठिकाणी डोंगराच्या आतमध्ये खाली आहेत. 800 फूट खाली 800 मीटर खाली आहेत असे असतील सुद्धा. पण ते नष्ट करायचे आहेत आपल्याला. बरं ते नष्ट करण्यासाठी जे साधन सामुग्री लागते ती यांच्याकडे नाहीये. इस्रायलला पैसा आणि शस्त्र कोण पुरवतं? अमेरिकाच पुरवते. आणि त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा पुरवलेला आहे. शस्त्र पुरवलेली आहेत. इराणकडे असलेली शस्त्र ही अमेरिकेची जुनी शस्त्र आहेत आणि इस्रायलकडे असलेली शस्त्र ही नवीन आधुनिक तंत्रज्ञानाने तयार केलेली अस्त्र आहेत. शस्त्र नसून अस्त्र आहेत. त्यामुळे आता जे चाललेलं आहे या क्षणी जे डिबेट चाललेला आहे तो अमेरिका यात सक्रिय भाग घेईल किंवा नाही. प्रेसिडेंट ट्रम्प हा भयंकर माणूस आहे. त्यांनी काल असं विधान केलं कदाचित आम्ही भाग घेऊ कदाचित आम्ही भाग घेणारही नाही. परंतु ते भाग घेतील या भीतीनेच सगळ्यांची गाळण उडालेली आहे. त्याचं कारण असं आहे की तो जर 800 मीटर किंवा 800 फूट खाली असलेला अण्वस्त्रांचा साठा जो आहे तो नष्ट करणारा एकमेव बॉम्बचा प्रकार तो फक्त अमेरिकेकडे आहे. आणि तो कॅरी करणारा जे विमान आहे ते सुद्धा फक्त अमेरिकेकडे आहे. जर अमेरिकेने हो म्हटलं आणि अमेरिका जर सक्रिय इन्व्हॉल्व्ह झाली आणि त्याच्यावर त्यांनी जर न्यूक्लिअर बॉम्ब टाकला त्याच्यावर बॉम्ब टाकून ते जर नष्ट करायचा प्रयत्न केला आणि खरोखरच तिथे बॉम्ब असेल तर त्यातून जे उत्सर्जन होणार आहे ते सर्व आखाती देशांना अत्यंत घातक आहे. त्यामुळे या क्षणी जो महत्वाचा इश्यू असा आहे की अमेरिका यामध्ये सक्रिय उतरणार का? अप्रत्यक्षपणे तर अमेरिका आहे. इस्रायलची ताकदच नाही त्यांची परवानगी घेतल्याशिवाय काही करायची. त्यामुळे आता ते सक्रिय उतरणार का हा प्रश्न आहे. ते जर सक्रिय उतरले तर इराणने सांगितलेलं आहे की या सगळे तुमचे जे तळ आहेत ना अमेरिकेच्या सगळ्या तळांवरती 50,000पेक्षा जास्त अमेरिकन सैनिक आहेत. त्या सगळ्या तळांवरती आम्ही हल्ले करणार आहोत असं इराणने धमकी दिलेली आहे. आणि हा नेतन्याहू तर ओपनली धमकी देतात की आम्हाला ते सरकार बदलायचं आहे. आम्ही खोमेनीला कधी ठार करू शकतो. आम्ही त्यांना ठार करून तो रेजिम चेंज करणार. म्हणजे सद्दामचं जे केलं तसं करायचा यांचा प्रयत्न आहे. आणि हा सगळा संघर्ष जो आहे ना तो पॉवरचा संघर्ष आहे. तेल हे त्यातलं एक माध्यम होतं परंतु तेल हे अंतिम नाही. महत्वाचं आहे. पूर्वी होतं तेवढं महत्वाचं नसलं तरी महत्वाचं आहे परंतु ते अंतिम शस्त्र नाही. पॉवर म्हणजे आपला प्रभाव तिथे याला मॅपच बदलायचा आहे. मिडल ईस्ट त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं नेतन्याहूने की मला मध्यपूर्वेचा नकाशाच बदलून टाकायचा. पण सर आता म्हणजे हे जे मगाशी म्हटलं की अमेरिका सक्रिय सहभाग घेते की नाही हा प्रश्न आहे. हो आज या वीकेंड पर्यंत काहीतरी बिलकुल. दुसऱ्या बाजूला इराण जो त्याच्यावर अटॅक झाल्यानंतर जो सक्रिय झाला म्हणजे ती अमेरिकेला आणि इस्रायलला अपेक्षा सहसा नसावी की असा इराण हल्ला करेल. पण इराणच्या मागे अमेरिकेचा संशय असा आहे की चीन आणि रशिया पण असावे. जर समजा अमेरिकेने सक्रिय सहभाग घेतला तर त्याचा अर्थ असा होईल का किंवा अशी परिस्थिती निर्माण होईल का की जगात जी आता फक्त एकच महाशक्ती आहे तर त्या युद्धातून दुसरी महाशक्ती ही पुढे येण्याचा प्रयत्न होईल का आणि त्यामुळे हे अपरिहार्य ठरेल का? काय हे बघा तसं होईल असं मला वाटत नाही. मात्र तुम्ही म्हणता त्यात तथ्यांश आहे कारण चीनचा प्रयत्न समोर न येता मदत करण्याचा असतो. हे पहा चीन हा आपण 3-4 मिनिटे चीन बद्दल बोलूया. चीन हा अत्यंत प्रभावी देश आहे आणि याने जो प्रेसिडेंट ट्रम्पने जो टॅरिफच्या नावाखाली मूर्खपणा केला त्याचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला होतो आहे तो चीनला होतो. कारण अमेरिकेने अनेक वर्ष प्रयत्न करून जगाने जी घडी घातली होती IMF असेल वर्ल्ड बँक असेल WHO असेल ही सगळी जी यंत्रणा तयार केली होती ती यंत्रणा उद्ध्वस्त करण्याचं काम ट्रम्प करतायत. एक दुसरी गोष्ट अमेरिका आता उदाहरणार्थ आपल्या पॅन्डेमिकचं उदाहरण घ्या. ते लस जी आहे ती पुरवण्याचं वॅक्सिन
पुरवण्याचं काम, जगभरामध्ये पुरवण्याचं काम अमेरिकेने फार मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे. त्या सगळ्यांना बंद करून टाकलेलं आहे त्यांनी. दक्षिण आफ्रिका खंडामध्ये, लॅटिन अमेरिकेमध्ये आणि मध्यपूर्वेतल्या आणि इतर देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ते मदत करत होते. ती सगळी मदत त्यांनी बंद करून टाकलेली आहे. USAIDचं उदाहरण तुम्हाला दिलं. USAIDच बंद करून टाकलेलं आहे. त्यामुळे काय झालेलं आहे की अमेरिका हा देश एकटा पडतो आहे. आता अमेरिका हा देश एकटा पडतो आहे आणि त्याचा फायदा सगळा चीनला होतो आहे. सगळा फायदा चीनला होतो आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि चीन ते फार पुढचा विचार करतात हो, आणि त्यांनी सगळा विचार करून ठेवलेला आहे याच्यामध्ये. आणि त्यांनी अमेरिकेला शह देण्यासाठी जगामध्ये एकच महासत्ता आहे असं अजिबातच नाहीये. अमेरिका तर आहेच, त्याच्या खालोखाल चीन आहे आणि त्याच्याबरोबर रशिया आहे, नंतर मग युरोप आहे, मग आपण येतो. युरोप सगळे देश एकत्र घेतले तर, इंडिव्हिज्युअल घेतले तर नाही. तर आता काय झालेलं आहे की चीन, रशिया आणि नॉर्थ कोरिया हे देश मदत करू शकतात. इराणला मदत करू शकतात. ते केवळ अमेरिकेला डिवचण्यासाठी. म्हणजे आता भारत पाकिस्तान युद्धामध्ये चीनने पुरवलेल्या साधन सामुग्रीमुळे त्यांना ती विमानं राफेल पाडता आली. जी काय पाडली असतील ती अजून त्याच्याबद्दल स्पष्टता नाही, परंतु त्यांना जे करता आलं ते चीनच्या मदतीमुळे. चीनने सांगितलेलं आहे की यांच्या भूभागावरती सार्वभौमित्वाच्या अधिकारावर आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. आणि तेच विधान त्यांनी इराण बद्दल केलेलं आहे की इराणच्या सार्वभौमाबद्दल आम्ही संपूर्णपणे त्यांना पाठिंबा देणार आहोत. याचा अर्थ काय होतो, म्हणजे आम्ही शस्त्र देऊ. हे पहा, शस्त्र देणं ही एक गोष्ट आहे. त्यापेक्षा वाईट गोष्ट काय आहे, मनुष्यबळ देऊन ती शस्त्र चालवणं तिथे. मग तुम्ही डायरेक्टली इन्व्हॉल्व्ह होता. बरोबर. अमेरिका आता ते करायचं म्हणते. पूर्वी शस्त्र देत होते, अमेरिका आता डायरेक्ट इन्व्हॉल्व्ह व्हायचं म्हणते आहे. आणि तो निर्णय या आठवड्याच्या अंतापर्यंत होणार आहे, या विकेंडला होणार आहे. तसं जर झालं तर ते देशाचं जगाचं फार मोठं दुर्दैव ठरेल असं मला वाटतं. तुम्ही काय होईल हे कोणीच सांगू शकेल. पण सर, म्हणजे ट्रम्पच्या काळामध्ये काय झालं की दुसऱ्या महायुद्धामध्ये जी जीवितहानी झाली जगाची, त्यापासून सगळ्या जगाने बोध घेऊन काही आंतरराष्ट्रीय संस्था निर्माण केल्या. म्हणजे युनो असेल, WHO असेल, ILO असेल, अशा वेगवेगळ्या या सगळ्या संस्था आज जवळपास थंड बसतात किंवा निष्क्रिय अवस्थेत दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जीवितहानी होण्याचा जो भाग आहे तो रशिया युक्रेन या आखाती युद्धांमध्ये हा मोठ्या प्रमाणात होतो आहे. तर असं एक म्हटलं जातं, म्हणजे त्यात कितपत तथ्य, पण मी ती पडताळणी करू पाहतो आपल्याकडून की AI चा जो भाग आलेला आहे, हा AI चा भाग जगातल्या सगळ्या विकसित देशांना असं वाटतं की जगाची लोकसंख्या जी आहे ती कमी करावी असं चर्चा असते सामान्यपणे. म्हणजे कोविड आला, पॅन्डेमिक आला किंवा अशा की लोकसंख्या किंवा एक नवीन जगाचं जे धोरण आहे ते कमीत कमी संख्या असावं. त्यामुळे हे सगळे देश युद्धजन्य स्थितीमध्ये स्वतःला इन्व्हॉल्व्ह करून घेत आहेत का, की हे धोरणात्मकच आहे सगळं? नाही, मला तसं नाही वाटत बरं का. याला कॉन्स्पिरसी थिअरी म्हणता येईल. नाही, मला तसं वाटत नाही. सगळीकडे युद्धजन्य परिस्थिती आहे. तिकडे चीन तैवानचा घास घ्यायला थांबलेला आहे. नॉर्थ कोरिया आपल्या अण्वस्त्र घेऊन साऊथ कोरियांचा हैराण करून सोडलेला आहे आणि त्यांचं जीवन धोक्यात आलेलं आहे. इकडे इराण वॉर तर आहेच, तिकडे रशिया आणि युक्रेनचा वॉर चालू आहे. ही सगळे वॉर जे आहेत, अमेरिकेच्या भूमीवर कुठलाच वॉर नाहीये, कॅनडाच्या भूमीवर कुठलाच वॉर नाहीये. त्यामुळे या सगळ्या शस्त्र पुरवण्याचं काम किंवा तेल पुरवण्याचं काम, पुरवठा करण्याचं काम ते अमेरिका करते, त्यातून त्यांचा फायदा होतो आहे. ट्रम्प हा माणूस, म्हणजे मी पूर्वी असं डिस्क्राईब केलं होतं एका मुलाखतीमध्ये की आधीच मरकट, त्यातून हातात मद्याचा प्याला आणि त्यातून वृश्चिक म्हणजे वरून विंच चावलेला आहे. असा माणूस जसा थैथयाट करेल तसा थैथयाट हा करतो आहे. आता मला तसं वाटत नाही. मी 2 आठवड्या 1 महिन्यापूर्वी तसं म्हटलं होतं, आता मला तसं वाटत नाही. ट्रम्प हा अत्यंत स्वार्थी माणूस आहे आणि देशाचा स्वार्थ पाहत असला तर आपण समजू शकतो. फक्त व्यक्तिगत स्वार्थासाठी तो हे सगळं करत असतो. तुम्ही पहा ना, पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाला बोलावून घेतलं, पाकिस्तानला किती चांगली ट्रीटमेंट देतात पहा. 15 वेळा त्यांनी म्हटलं की भारत आणि पाकिस्तान युद्धविराम मी घडवून आणणार, आणि ते खोटं आहे. आणि आपण परत सांगतो आहोत की युद्धविराम जो घडला तो त्यांच्या CDMCने, जो कंट्रोलर आहे, त्याने आपल्या CDMCला फोन करून सांगितलं की आता बस झालं, आता आपण थांबूया. त्यावेळी तो युद्धविराम झाला, तो त्याने जाहीर केला. त्याचा काही रोल नव्हता. त्याचं लक्ष स्वतःला नोबेल पीस प्राइज मिळवण्याकडे आहे.
आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्याने या फील्ड मार्शलला, ज्याला फील्ड मार्शलही म्हणायला पाहिजे, फील्ड मार्शलला बोलवून घेतलं पाकिस्तानच्या आणि त्याला व्हाईट हाऊस मध्ये जेव खाऊ घातलं. हा प्रकार अत्यंत विचित्र प्रकार आहे. भारताचा अगदी जवळचा म्हणवणारा माणूस असं करतो. एकीकडे भारताला मित्र म्हणायचं आणि दुसरीकडे बंधनं लादायची, हे चाललेलं आहे. आणि त्यांनी काय केलेलं आहे, नुसतंच बोलावलं नाही, त्याला जेवू खाऊ घातलं. तो जगातला कसा थोर माणूस आहे. आणि त्यानंतर त्याने काय केलं, त्या लष्कर प्रमुखाने ट्रम्प यांना नोबेल पीस प्राइज मिळालं पाहिजे अशी आग्रहपूर्वक मांडणी केलेली आहे. म्हणजे त्यासाठीच हे केलेलं आहे. तुम्ही कल्पना करा, पहलगाम झाल्यानंतरच्या एका आठवड्यामध्ये, म्हणजे आपलं युद्ध थांबत आलं त्याच वेळी पाकिस्तान बरोबर अमेरिकेने करार केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे का की एक कंपनी आहे, ती कंपनी जी आहे ती कंपनी क्रिप्टो करन्सीची कंपनी आहे. क्रिप्टो करन्सीची एक्सचेंज, क्रिप्टो करन्सीचे रिझर्व्ह तयार करणार. ते आता इतका भिकेला लागलेला देश, ज्याला 24 वेळा IMF ची मदत घ्यावी लागली आणि अजूनही घ्यावी लागते. सगळ्या ती मदत त्यांना मिळता कामा नये, कारण त्यातले पैसे युद्धासाठी खर्च होत आहेत. परंतु ती मदत त्यांना मिळते याचं कारण अमेरिका त्यांना सपोर्ट करत आहे. आणि आता युनायटेड नेशन मध्ये क्रांती यांच्या विरुद्ध, टेररिझमच्या विरुद्ध काम करायला जी समिती आहे, त्या समितीचं उपसभापती पण चीन यांना पाकिस्तानला मिळालेलं आहे. म्हणजे चोराच्या हातात जामदार खाण्याची किल्ली, असा हा प्रकार आहे. आणि कोणामुळे घडतंय, हे अमेरिकेमुळे घडतंय. अमेरिका का करते हे, कारण ही जी कंपनी त्यांना काढलेली आहे पाकिस्तानमध्ये क्रिप्टो करन्सी करण्याची. आता जगातले मॅक्सिमम भिकारी लोक जे आहेत, तुम्हाला माहितीये का, भिकारी अक्षरशः भिकारी असलेले जगभरातले लोक आहेत, त्यातले 90% लोक हे पाकिस्तानातून आलेले आहेत. 90%. आणि हे सगळं कागदोपत्री सिद्ध झालेलं आहे. इतक्या हलाखीच्या परिस्थितीत जगतायत आणि तिथे क्रिप्टो करन्सीचं एक्सचेंज. बरं, ते कंपनी जी आहे, ते कंपनीची मालकी कोणाकडे आहे? 60% मालकी ट्रम्पच्या मुलांची आणि सुनेची आहे. त्यांनी इमॅजिन दॅट. म्हणजे देशाचं काय वाटेल ते हो, वैयक्तिक फायदा. तुम्ही पहा, ट्रम्प राष्ट्रपती झाल्यापासून आजपर्यंत त्यांची संपत्ती आहे, दाखवलेली संपत्ती, त्या दाखवलेल्या संपत्तीमध्ये 100 का 150% वाढ झालेली आहे एवढ्या कमी दिवसामध्ये. एलॉन मस्कचं खूप नुकसान झालेलं आहे, पण ट्रम्पची वैयक्तिक जी प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये प्रचंड फायदा झालेला आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी करताना तो डील करत असतो माणूस. हा माणूस देशाचं काही पाहत नाही, डील पाहतो वैयक्तिक. आणि त्यांनी यांना सांगितलं, आपल्या माननीय पंतप्रधानांना, की फार चांगले ते निगोशिएटर आहेत, परंतु ते म्हणतायत ते झकमारून आपल्याला स्वीकार करायला लावतायत. अजूनही अग्रीमेंट झालेलं नाहीये. 9 जुलै ही फार महत्वाची तारीख आहे. मी त्या प्रश्नावर येतोच. म्हणजे मला प्रश्न विचारायचा की अमेरिका जे टेरिफ लावलं, या टेरिफचा म्हणजे जगातल्या सगळ्या देशांनी त्या संदर्भात आपली भूमिका घेतली. चीनने तर तो व्यापार आपण करणारच आणि बदणार नाहीत हे सांगितलं. पण या टेरिफ लावण्याचा फायदा चीनला होतोय, मगाशी आपण म्हटलं. ही परिस्थिती भारताने, या परिस्थितीचा फायदा घेण्याची परिस्थिती भारताला कितपत आहे आणि ती भारत घेण्याच्या स्थितीत आहे का? हो आणि नाही असं दोन्ही उत्तर द्यावं लागेल. त्यांनी ज्या टॅरिफ लावल्या त्याचा झटका सगळ्यांनाच बसला. चीनलाही बसला तो मोठा, परंतु सगळे देश त्यांच्याकडे पाया पडायला गेले. सगळे देश. कुठलाही राष्ट्राध्यक्ष असं विधान करणार नाही, असं विधान, अत्यंत वाईट विधान जे ट्रम्पने केलेलं आहे, विच इज देअर ऑन रेकॉर्ड. 70 कंट्रीज आर लिकिंग माय ऍस. तुम्ही कल्पना करा, हे विधान त्यांनी केलं, त्याला चीनने फक्त पाठिंबा दिला नाही. म्हणजे सगळे देश त्यांच्या बरोबर अग्रीमेंट करत. तुम्ही 9 जुलै जी म्हणता ना, या सगळ्या 70 देशांना अमेरिकेशी अनुकूल अशा प्रकारचा करारनामा व्यापारी करार करण्यासाठी जी मुदत दिलेली आहे ती 9 जुलै पर्यंत आहे. आणि ट्रम्प यांनी अशी धमकी दिलेली आहे की 9 जुलै पर्यंत जर आपलं अग्रीमेंट झालं नाही तर आम्ही परत तुमच्यावरती टॅरिफ लावू. म्हणजे टॅरिफचा निर्णय त्यांनी मागे घेतला नाही. त्या राष्ट्राध्यक्षांनी तो तात्पुरता सस्पेंड केला होता, तो परत लागू होईल. आता या नियमांमध्ये कोण बसलं आहे? फक्त चीन. चीनने सांगितलं आम्ही बदलणार नाही. चीनवरची ड्युटी मग 140% नेला, नंतर त्या 245% नेलं. म्हणजे दे मेड इट इम्पॉसिबल. चीनने सांगितलं काय हरकत नाही, आम्ही लढू. आणि ट्रम्प काय म्हणायला लागले? ट्रम्प असं म्हणायला लागले की चीनला पण आमच्या बरोबर करायचा आहे करार, परंतु त्यांना कसा करावं ते समजत नाही. अरे चीनला डिप्लोमॅसी शिकवतात का? जगातली एक प्राचीन संस्कृती आहे आणि त्यांनी केवढे डिप्लोमसीमध्ये किती पटाईत लोक आहेत.
तर त्यांनी शेवटी ट्रम्पलाच त्यांना फोन करावा लागला आणि त्यांनी मग त्या ट्रम्प मी केल्याने आता अग्रीमेंट करायच्या मार्गावरती आहे. त्यामुळे अमेरिकेमध्ये त्यांच्या विरुद्ध त्यांना ट्रम्पना टाको असं म्हणायला लागलेलं आहे. ट्रम्प ऑलवेज चिकन्स आउट. टाको हे नाव दिलंय आणि ते भयंकर संतापले. त्यांना एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये कोणीतरी सांगितलं की तुम्हाला टाको म्हणतात. टाको म्हणजे काय, म्हणजे ट्रम्प ऑलवेज चिकन्स आउट. ते इतके भडकले. तर त्यांचं म्हणजे लोकांचं काय आहे की टॅरिफ लावायची, नंतर मग अग्रीमेंट करायचा प्रयत्न करायचा आणि नंतर मग माघार घ्यायची. चीनचं कशी माघार घेतली त्यांनी, सगळ्यांची ते माघार घेतात. परंतु या प्रक्रियेमध्ये तुम्ही त्यांना कमी लेखू नका. या प्रक्रियेमध्ये ते या सगळ्या देशांच्या बरोबर स्वतःला अनुकूल असे करार मदार करून घेणार आहेत. त्यामध्ये भारत सुद्धा आहे, हे विसरू नका. आता त्यांनी गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी सांगितलं की फार्मास्युटिकल वरती आम्ही ड्युटी लावणार आहोत. लगेच आपल्याकडे मार्केट पडलं खाली. फार्मास्युटिकलचे शेअर एकदम धडामकन कोसळले. त्याचं कारण म्हणजे हा माणूस जगाची आर्थिक घडी जी आहे ती विस्कटून टाकण्याच्या मागे आहे. बरं, याच्यात भारताचा फायदा कसा होऊ शकतो आणि त्यासाठी हा आपल्यासाठी फार महत्वाचा प्रश्न आहे. हे पहा, इस्रायल इराण वॉर असो किंवा ट्रम्पचे टॅरिफ असो, या दोन्हीचा आपल्यावरती काही प्रमाणात विपरीत परिणाम होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मुद्दा इथे असा आहे की तो कमीत कमी कसा होईल किंवा त्यातनं फायदा कुठे होऊ शकतो का, याचा विचार करणं हे अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतं. तो करत असताना पहिला काय वाईट परिणाम होणार आहे, इस्रायल इराण युद्धाचा परिणाम, पहिला वाईट परिणाम होणार आहे तो म्हणजे ऑइल प्राइसेस 10% वाढणार आहे. ऑइल प्राइसेस 10% वाढल्या तर पेट्रोलियम प्रॉडक्टच्या किमती 10% वाढल्या. समजा तुम्हाला माहित नसलं सांगतो, एका आठवड्यामध्ये ऑइलच्या किमती 7% वाढलेल्या आहेत आणि त्या 10% उद्यापर्यंत झालेल्या असेल. आणि असं म्हटलं जातं की या विकेंडला काय होतं त्याच्यावर अवलंबून आहे, पण त्या ऑइलच्या किमती पर बॅरल ज्या आता $74 वरती पोहोचलेल्या आहेत त्या 100च्या पुढे जाऊ शकतात. तसं झालं तर भारतासारख्या देशाला फार मोठा फटका बसतो, कारण आपलं 76% ऑइल हे आपण विकत घेत असतो, इम्पोर्ट करत असतो. आता एवढं ऑइल आपण इम्पोर्ट करत असताना आपलं ऑइल बिल खूप मोठं होणार यात शंकाच नाही. मात्र सुदैवानं बरंच ऑइल जे आपलं आहे ते रशियाकडून येतंय, इतर ठिकाणाहून येतंय, ते आपण अतिशय हुशारीने केलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावरती आपल्यावरती तेवढा परिणाम कदाचित होणार नाही. किंबहुना इतर देशांनी जर आपलं उत्पादन वाढवलं, तेलाचं उत्पादन वाढवलं, तर आपोआपच तेलाच्या किमती नियंत्रित होतील. मात्र काही प्रमाणात तेलाच्या किमती वाढणार हे खरं आहे. तेलाच्या किमती वाढल्या की पेट्रोलियम प्रॉडक्टच्या किमती वाढतील. तुम्ही कल्पना करा, केरोसिनची किंमत जर खूप 10-12% वाढली किंवा 20% वाढली किंवा 30% वाढली तर गोरगरिबांचं काय होणार. भारतातल्या ग्रामीण भागातल्या गोरगरिबांचं घासलेले त्यांच्यासाठी केरोसिन फार महत्वाचं आहे. मग त्यांना आपल्याला सबसिडी द्यावी लागेल किंवा ते टॅक्सेस जे असतात याच्यात सरकारचे टॅक्सेस असतात. सरकारची पॉलिसी काय असते तुम्हाला सांगतो, किमती जर जागतिक बाजारपेठेत कमी झाल्या त्याचा फायदा त्यांना द्यायचा नाही, आपलं बजेट कमी दाखवायला करायचा आणि किमती जगातल्या वाढल्या की त्या मात्र पास ऑन करायच्या. अशी पॉलिसी सरकारची असते, कुठल्याही सरकारची असते, बऱ्याचदा असते. आपल्याकडे तसंच झालंय. तर तो एक तोटा. ऑइलच्या किमती वाढल्याचा दुसरा परिणाम असा होणार आहे की लॉजिस्टिक्स कॉस्ट, ट्रान्सपोर्टेशनच्या आणि शिपिंगच्या कॉस्ट या खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. एव्हिएशनच्या कॉस्ट खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. कारण आता त्या युद्धामुळे आपल्याला फार लांबून जावं लागतं, सगळ्या जगालाच लांबून फेऱ्या घेऊन जावं लागतं. जॉर्डन, सिरिया 2-4 या देशांनी आपले एअर स्पेसेस बंदच केल्या. इराणची एअर स्पेस तर बंदच आहे, इस्रायलची एअर स्पेस तर बंदच आहे, एअरपोर्ट बंदच आहे. त्यामुळे आता सगळ्यांना लांबून जावं लागतं. त्यामुळे डिलिव्हरीचा टाइम वाढतो, त्याच्यामुळे कॉस्ट वाढते. एव्हिएशन सेक्टरचा हा परिणाम, तसं शिपिंगचा तोच परिणाम. शिपिंगच्या डिलिव्हरीच्या कॉस्ट वाढणार, लांबून केप ऑफ गुड होपला वळसा घालून जावं लागणार आहे. त्याच्यामुळे आणि जर इराणने अमेरिकेच्या प्रत्यक्ष संभाव्य अमेरिकेने प्रत्यक्ष युद्धात जर उतरली तर होर्मुझची जी समुद्रधुनी आहे, स्ट्रेट ऑफ होर्मुझ असं म्हणतात, ती जर बंद करायचं ठरवलं तर मात्र फार मोठा परिणाम सगळ्या जगावरती होईल. कारण जगातलं जवळजवळ 30 ते 35% तेल हे त्या मार्गाने येत असतं. ते जर त्यांनी बंद केलं तर ऑइलच्या किमती फार वाढण्याची शक्यता आहे. बिलकुल. त्यामुळे आता यातून आपण मार्ग काय काढायचा आहे. उदाहरणार्थ, ज्यावेळी चीन सारख्या देशाला, आता चीन हा देश धडपडतो आहे, त्यांचा प्रगती विकासाचा वेग मंदावलेला आहे, परंतु मंदावला याचा अर्थ आपल्यापेक्षा मागे पडले तर असं नाही. चीन आपल्या 5 पटीने मोठा आहे.
5 पटीने. आणि चीनच्या म्हणजे आता कोणीतरी फार उत्तम कॅल्क्युलेशन दाखवलं. कारण काही लोकांना काय वाटतं, सर्वसाधारण लोकांना किंवा बातम्या ज्या प्रकारे देतात, भारताने चीनला मागे टाकलं म्हणजे विकासाच्या दरामध्ये फास्टेस्ट ग्रोईंग कंट्री इन द वर्ल्ड. खरं आहे ना ते, फास्टेस्ट ग्रोईंग कंट्री इन द वर्ल्ड. पण तुम्ही साईजही पहा ना. हे पहा, चीनच्या साईजची कंट्री 4% वाढणं आणि भारताच्या साईजची कंट्री 6 किंवा 7% वाढणं, याच्यामध्ये फार फरक आहे. किंवा अमेरिकेसारखी कंट्री 3% वाढणं. पण सर, म्हणजे हे वाढणं जरी हे असेल तरी चीनचं जे आहे किमान वेतन तर त्यांचं 35,000 पासून सुरू होतं असं म्हटलं. बरोबर आहे. आय कम टू दॅट. हे पहा, चीनने जगातल्या कुठल्याही देशाला जमणार नाही असं प्रगती साध्य केली. ती म्हणजे 20 वर्ष त्यांनी 10% जास्त विकास आणला. 20 वर्षामध्ये 10% जास्त वर्ष, सातत्यानं 20 वर्ष, हे जगातल्या कुठल्याही देशाला जमलेलं नाही. त्यामुळे 1991 सालपर्यंत भारत आणि चीन यांचं दरडोई उत्पन्न सारखंच होतं. आज मितीला त्यांचं दरडोई उत्पन्न आपल्या 5 पट आहे. 5 पट आहे. आणि आता कोणीतरी कॅल्क्युलेशन केलेलं आहे की चीनचं स्लोडाऊन होत आहे. हे खरं आहे. भारत हा जगातला सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग कंट्री आहे, हेही खरं आहे, म्हणजे मोठ्या देशांमध्ये हेही खरं आहे. मात्र चीनचं कमी होऊन किती होणार? भारताचं आपण आधी बोलूया. भारताचं GDP ग्रोथ हे पुढचे 20 वर्ष म्हणजे 2047ला आपण विकसित राष्ट्र होणार असं आपण म्हणतो. त्यासाठी नितांत आवश्यकता आहे की दरवर्षीचं आपलं सरासरी उत्पन्न GDP ग्रोथ हे 8% वाढलं पाहिजे. आणि आपलं 6.5% वरती जात नाही. खरं म्हणजे आपलं पोटेन्शियल 8% आहे, ते आपण 6.5% अडकलेलो आहोत. चीनचं उत्पन्न GDP ग्रोथ आहे ते 4.5% खाली आलेलं आहे. पूर्वी ते 10% होतं, आता 4.5% आलेलं आहे. तुम्ही कल्पना करा की चीनचं GDP ग्रोथ हा फक्त 4% आला आणि भारताचा 8% गेला आणि सातत्यानं असं झालं. तरी सुद्धा 2050 साली चीनची साईज ही आपल्या तिप्पट राहणार आहे. आता 5 पट आहे, त्यावेळी ती तिप्पट राहणार आहे. म्हणजे हे साध्य केलं तरी म्हणजे चीनला गाठणं किती कठीण आहे हे सांगण्याचा प्रयत्न आहे. आपण त्यांना त्यांच्यावरती मात कशी करू शकतो. आता भारताला फायदा कसा होईल ते मी सांगतो, कसा होऊ शकतो. एक तर आपण फार चांगली गोष्ट केलेली आहे की रशियन ऑइल आपण घ्यायला सुरुवात केलेली आहे. आपण आखाद्या देशांवरती कमी अवलंबून आहोत, रशियाकडनं ऑइल घेतो आहोत. पण ते होर्मुझ स्ट्रेटचा प्रकरण आपल्या अंगाशी येणार आहे. पण आपण चांगली गोष्ट केलेली आहे. अमेरिकेचा विरोध असून सुद्धा आपण ते केलेलं आहे, कारण दोन्ही देशांबरोबर आपली स्ट्रॅटेजिक अरेंजमेंट आहे. आता आपण फायदा कसा मिळवू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे आपण चीनचं भवितव्य जरा दोलायमान झालेलं आहे. तिथे अंतर्गत प्रॉब्लेम्स खूप आहेत आणि विकासाचा दर मंदावलेला आहे. त्यामुळे पूर्वी ज्या देशांनी चीनमध्ये गुंतवणूक केलेली आहे ते चीनमधून बाहेर येऊ इच्छितात. त्यांच्यासाठी ऑब्व्हियस प्लेस कोणती आहे? भारत. ऑब्व्हियस प्लेस आहे. परंतु ते कुठे गेले? व्हिएतनामला गेले. ते पूर्वी बांगलादेशला गेलेले आहेत, जे हे मधलं प्रकरण होण्यापूर्वी. कारण काय आहे, आपण ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये अजूनही अत्यंत खाली आहोत. आपल्याला ते स्वीकारण्याची यंत्रणा आपल्याकडे डेव्हलप झालेली नाही. त्यामुळे इतरांची इच्छा असून सुद्धा ते आपल्याकडे पाठवतील असं नाही. याचा फायदा बांगलादेशने मिळवला, याचा फायदा व्हिएतनाम फार मोठ्या प्रमाणावर मिळवत आहे. तो फायदा आपल्याला मिळवता यावा यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक सुधारणांची आवश्यकता आहे. आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये मोठ्या सुधारणांची आवश्यकता आहे. हा एक भाग. तर ते केल्याशिवाय आपल्याला याचा फायदा होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपण अमेरिकेशी निगोशिएट करून चांगल्या प्रकारचं डील करू शकतो असं मला वाटतं. आता ते काय होईल ते 9 जुलैच्या आधी काय होईल त्या आपल्या काहीच बोलता येत नाही. पण मला असं वाटतं की लेटेस्ट ट्रम्प महाशयांनी ज्यावेळी यांना बोलवलं, पाकिस्तान फील्ड मार्शलला बोलावलं, त्यावेळी मोदींना सुद्धा बोलावलं होतं. आणि हे फार घातक आहे. ते भारत आणि पाकिस्तान यांना एका पारड्यात टाकतायत. पूर्वी भारताची बरोबरी चीन बरोबर व्हायची, आता आपली पाकिस्तान बरोबरी. हा काय प्रकार आहे बरं? त्यातही तुम्ही मोदींना का बोलवतात? तुम्ही त्या मुनीरला बोलवलंय म्हणून. आणि मग या दोघांनी सांगायचं की आमच्यामध्ये समिट करायचं काम यांनी केलेलं आहे आणि म्हणून या दोघांनी सांगायचं की यांना नोबेल प्राइज द्या.
तरच आम्ही तुम्हाला चांगलं डील देऊ, ही ट्रम्पची पॉलिसी आहे. असं दडपण आणून ते आपल्याला हवं ते साध्य करण्याचा प्रयत्न करतात. सर, या सगळ्या परिस्थितीत शेवटचा प्रश्न म्हणून विचारतो की चीनने या सगळ्या क्रायसिसचा एक फायदा आर्थिक विकासाला घेतला. आपोआप होतोच. म्हणजे हा अमेरिकेच्या मूर्खपणामुळे तो आपोआपच होतो. अगदी. आणि मगाशी आपण जे म्हटलं की चीनने लागोपाठ म्हणजे एक जागतिक विक्रम त्याला आपण म्हटलं की लागोपाठ 10% विकास दर, 10% जास्त. हो. आणि पॅन्डेमिक काळानंतर चीनमधून जी निर्गुंतवणूक काही देशांनी करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा फायदा भारताला मिळेल. पण भारतामध्ये म्हणजे तुम्ही ते म्हटलात इन्फ्रास्ट्रक्चर, पण असं उत्पादन व्यवस्था वाढवण्याऐवजी फक्त सेवा उद्योगांमध्ये भारत हा अग्रेसर राहतो. काही IT उद्योग असतील किंवा काय, पण उत्पादन व्यवस्थेचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे पुरेसं नाही की त्या संदर्भातलं एक भौगोलिक किंवा सामाजिक वातावरण नाही. नेमक्या अडचणी या संदर्भात काय आणि भारत आगामी काळात याचा काही फायदा घेऊ शकतो का? खूप अडचणी आहेत. हे पहा, आपल्याकडे काय झालंय की प्रत्येक विकसनशील देशाची प्रगती कशी होते, सुरुवातीला तो ॲग्रो बेस्ड असतो, नंतर तो इंडस्ट्री बेस्ड होतो आणि नंतर मग सेवा क्षेत्राकडे जातो. बरोबर, अशी ती सगळ्या जगाची वाढ अशी होती. भारत हा असा एकमेव देश असावा ज्यांनी ऍग्रिकल्चर पासून इंडस्ट्रीकडे जायच्या ऐवजी ते सेवा क्षेत्राकडे गेलेले आहेत. म्हणजे इंडस्ट्री बंद पडल्यात असं अशातला भाग नाही, परंतु इंडस्ट्रीयल प्रोडक्शनचं किंवा याचं उत्पादनाचं राष्ट्रीय उत्पादनाशी प्रमाण हे पूर्वी होतं तेवढंच राहिलेलं आहे, ते वाढलेलं नाहीये. ऍग्रिकल्चरचं प्रमाण कमी झालेलं आहे, ते बरोबरच आहे. काही लोकांना ते चूक वाटत नाही, अजिबात नाहीये. ऍग्रिकल्चरवर अवलंबून असलेल्या, उपजीविकेसाठी अवलंबून असलेल्या लोकांचं प्रमाण कमी होणं ही अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये फक्त 4% लोक ऍग्रिकल्चरवर अवलंबून आहेत. आपल्याकडे 1951 साली 77% लोक ऍग्रिकल्चरवर अवलंबून होते. आता ते कमी होत गेलेले आहेत आणि आताही 55-56% लोक अजूनही ऍग्रिकल्चरवर अवलंबून आहेत. परंतु त्यांचं उत्पादन किती आहे? 16 ते 17%. GDP मधला वाटा ऍग्रिकल्चर 16 ते 17%. इंडस्ट्रीचा, ब्रॉडर इंडस्ट्री जर घेतलं तो जो वाटा जो आहे तो पूर्वी होता तेवढाच आहे. सेवा क्षेत्राचा वाटा मात्र 50%च्या वरती गेलेला, 56-57% गेलेला आहे. त्यात गैर काही नाही, परंतु इंडस्ट्रीमध्ये R&D मध्ये गुंतवणूक, मनुष्यबळाचं प्रशिक्षण आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस, या 3 गोष्टी आपण जर केल्या नाही तर आपल्याला इंडस्ट्रीचं मोठ्या प्रमाणावरती वाढ जी आपल्याला अभिप्रेत आहे ते आपल्याकडनं होऊ शकणार नाही. संधी आहे त्या संधीचा फायदा घेण्यासाठी आता आपल्याला केलं पाहिजे. शिक्षणाचं तुम्ही उदाहरण घ्या ना, 6% आपल्या GDPचा 6% खर्च शिक्षणावर केला पाहिजे, हे कोठारी कमिशनने 1967 साली सांगितलं होतं. अजूनही आपण 4%च्या वरती जात नाही हो. डेमोग्राफिक डिव्हिडंडच्या आपण गोष्टी करतो. तुम्ही पहा, आपल्याकडे सगळ्यात तरुण देश वगैरे आपण म्हणतो ते खरं आहे, पण त्याचा फायदा केव्हा होईल? ज्यावेळी या हातांना काम मिळेल त्यावेळी. आता काय होतं आहे, आणि ते काम केव्हा मिळेल? शिक्षण असेल तर, त्या प्रकारचं व्यवसाय आधारित शिक्षण असेल तरच त्याचा फायदा होऊ शकेल. नाहीतर काय होणार आहे की आपल्याकडे नॉर्मली काय होतं की लोकसंख्येमध्ये जर तरुणाईचं प्रमाण जास्त असलं आणि डिपेंडन्सचं प्रमाण जर कमी असलं तर तो देश विकास अधिक वेगाने घडवतो, असा जगाचा इतिहास आहे. आपल्याकडे तसं झालेलं नाही किंवा ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. याचं कारण आपण शिक्षणाकडे पुरेसं लक्ष दिलेलं नाही, तांत्रिक दृष्ट्या योग्य ते मनुष्यबळ आपण निर्माण केलेलं नाही, रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये गुंतवणूक करून संसाधनं निर्माण करण्याचं काम आपण केलेलं नाहीये. त्यामुळे आपल्याकडे ते होत नाही असं मला वाटतं. ते जेवढ्या प्रमाणात व्हायला हवं त्या प्रमाणात होत नाही. ते होणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी योग्य त्या सुधारणा घडवून आणणं हे भारत सरकारच्या हातामध्ये आहे, ते केलं पाहिजे अशी माझी भावना आहे. आखाती देशांच्या राजकारण अर्थकारणापासून सुरू झालेला हा विषय भारताच्या अर्थव्यवस्थेपर्यंत आणि अर्थकारणापर्यंत आणून आपण भारताला नेमकं काय करायला हवं या संदर्भातलं मार्गदर्शनही या मुलाखतीत केलं. अतिशय मौलिक, विश्लेषणात्मक आणि तितकेच परखड विचार आपण या ठिकाणी मांडले, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. धन्यवाद. मित्र हो, गेली 12 वर्ष 3 वेज मीडिया तटस्थ पत्रकारितेचा आणि खास करून फुले शाहू आंबेडकर विचारांना घेऊन
सातत्यानं आपली पत्रकारिता करत आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये निश्चितपणे साधनांची एक मुबलकता लागते, परंतु तरीही 12 वर्ष आम्ही हे चालवलेलं आहे. आता तटस्थ पत्रकारितेसाठी निश्चितपणे आपल्या मदतीची गरज आहे आणि ही मदत करण्यासाठी आपण आपल्या यथाशक्तीप्रमाणे आमच्या ह्या स्कॅन कोडवर स्कॅन करून आपली मदत देऊ शकता. आपल्या यथाशक्तीप्रमाणे त्रिवेज मीडियाच्या एका दमदार वाटचालीसाठी आणि तटस्थ पत्रकारितेच्या वाटचालीसाठी आपलं हे योगदान आवश्यक आहे. धन्यवाद.